नमस्कार, चारूज कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवत आहे बटाटे वडे. तर ते मी कसे बनवते ते आज आपण पाहूया. तर चला. तर त्यासाठी मी इथे उकडून बटाटे घेतलेले आहेत. तर आता आपण वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर इथं मी कढीपत्ता जास्त घेतलेला आहे थोडा. त्यानंतर अर्धा चम्मच इतकं जिरे टाकायची, अर्धा चम्मच इतकं ओवा टाकायचा. त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चम्मच इतके धने टाकत आहे. तेव्हा हे धने आहेत तर ते टाकायचे आणि ह्या सर्वांचं मिश्रण तयार करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मी असं वाटण तयार केलेलं आहे. त्यात पाणी घालायचं नाही, असंच वाटायचं विदाऊट पाणी. त्यानंतर मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात अर्धा चमचा इतकं मी मोहरी घेते. मोहरी टाकली. त्यानंतर हळद. त्यानंतर मी पिवळ्या मुगाची डाळ घेतलेली आहे, ती टाकायची थोडी. नंतर ही डाळ थोडीशी परतून घ्यायची. थोडीशी परतल्यानंतर जे आपण वाटण तयार केलेलं आहे तर ते टाकायचं आणि हे वाटणसुद्धा छान तेलामध्ये एकदम छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तर तेलामध्ये छान फ्राय झालं पाहिजे. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा छान मिश्रण फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. तर हा मसाला तेलामध्ये छान फ्राय झाला पाहिजे. तुम्ही पाहू शकता की आपला वाटणाचा तयार कलर किती छान आलेला आहे. तर वाटण आपलं किती छान फ्राय झालेलं आहे. त्यानंतर मॅश केलेले बटाटे टाकायचे. तर ते आता छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर किती छान येत आहे. ते बटाटे तर मसाल्यामध्ये छान एकजीव झाले पाहिजेत. छान मॅश करून घ्यायचे व्यवस्थित एकदम. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचा कलर किती सुरेख आलेला आहे. तर माझी भाजी छान करून झालेली आहे मॅश. त्यानंतर मी ताटामध्ये काढत आहे. तर पाहू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे. तर आता मी तिला थंड करायला ठेवते. तोपर्यंत इकडे मी एका बाउलमध्ये चण्याचं पीठ घेते. ते इकडे माझ्याकडे मोठा चम्मच आहे, ते मी 3 ते 4 इतके घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. त्यानंतर पाणी टाकून त्याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं. पाहू शकता मी अशा पद्धतीने बॅटर तयार करत आहे. तर आपलं बॅटर तयार करून झालेलं आहे. अशी ठेवायची कन्सिस्टन्सी, जास्त पातळ करायचं नाही. तर त्यानंतर त्यात सोडा घ्यायचा, सोडा टाकायचा, पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर मी अशा प्रकारे केलेलं आहे. त्यानंतर इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला वडे काढण्यासाठी. तर आता मी इकडे वडे तयार करत आहे. तर मी अशा पद्धतीने वडे तयार करत आहे. तुम्हाला लहान मोठे जशी साईज हवी तशी तुम्ही ते वडे तयार करू शकता. मी हे अशा पद्धतीने करत आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर मोठा वडा पाहिजे असेल तर तुम्ही तो मोठाही सुद्धा करू शकता. तर पाहू शकता मी कसे वडे तयार केलेले आहेत. वा वा, किती छान कलर दिसत आहे आपल्या वड्यांचा सुद्धा. तर तुम्ही हे बटाटे वडे एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्की खूप आवडतील. आम्हाला सर्वांना खूप बटाटे वडे खूप आवडले होते. तर तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही. तर आता आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. त्यानंतर मी ते बटाटे वडे सोडत आहे. तर मी हे अशा प्रकारे सोडते बटाटे वडे. पाहू शकता आपलं बॅटर कसं झालेलं आहे. खूप पातळ बॅटर करायचं नाही. आपले बटाटे वडे मी तर वरतून थोडं तेल सोडते, जेणेकरून वरतून सुद्धा असं तेल लागून ते छान फ्राय होतील. वा, तर बटाटे वड्यांना आपला कलर किती छान आलेला आहे. आणि हे खाण्यासाठी सुद्धा इतके भारी झाले होते ना, म्हणजे खूप भारी झाले होते.
तर आपल्या बटाटा वड्याचा कलर किती भारी आला आहे, खूप छान. आता मी काढून घेत आहे बटाटे वडे. हे पाहू शकता आपले बटाटे वडे किती भारी झाले आहेत. अशा प्रकारे मी सगळे बटाटे वडे तळून घेतलेले आहेत. तर त्यासाठी आपला इथे खोबऱ्याची सुकी चटणी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी 3 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर मी ते काश्मीरी रेड चिली पावडर ती घेतलेली आहे, कमी तिखटवाली, ती टाकायची. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि नंतर या सर्वांचं मिश्रण वाटून घ्यायचं. हे पाहू शकता, खूप फाईन चॉप करायचं नाही, थोडंसं ओबडधोबडच ठेवायचं, जास्त बारीक वाटायचं नाही. तर त्यात एका मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपली चटणीसुद्धा इथं तयार झालेली आहे. तर आता इथे मी हिरव्या मिरच्या वडापावबरोबर खाण्यासाठी तळत आहे. पाहू शकता आपली हिरवी मिरचीसुद्धा तळून झालेली आहे. त्यानंतर तळल्याच्या नंतर मी वरतून त्याला मीठ टाकते. तर तुम्ही पाहू शकता आपले मी आता बटाटा वडा सर्व करत आहे. तर त्यासाठी मी पावामध्ये पहिली चटणी टाकलेली आहे, नंतर कांदा स्प्रेड करायचा. कांद्यामुळे आणि त्या चटणीमुळे बटाटा वड्याला एकदम भन्नाट अशी भारीच चव येते. आता मी त्याच्यावरती वडा ठेवलेला आहे. तुम्ही बघा, पाहू शकता आपला बटाटा वडा खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी हे बटाटे वडे तयार केलेले आहेत. खूप अप्रतिम झालेले होते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.